नमस्कार. द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे कोकोनट चिकन. ही चिकन अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते आणि अतिशय चविष्ट लागते आणि खूपच कमी साहित्यात ही चिकन तयार होते. चला तर मग साहित्याकडे वळूया. तर इथे मी घेतलेला आहे ओला नारळ, अर्धा कांदा, लसूण, आल्याचा तुकडा, 5-6 काश्मीरी मिरची, धणे आणि काळी मिरे. हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटण करायला घेते आहे. वाटण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे वाटण छान वाटलं जातं. तर इथे आपलं वाटणसुद्धा तयार आहे. ही चिकन आपण कुकरमध्येच करणार आहोत. तर इथे कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर मी फक्त त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या फोडणीला घातलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये धुतलेलं चिकन पण घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे हळद आणि चवीपुरता मीठ. आता त्यामध्येच घालून घ्यायचं आहे नारळाचं वाटण. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बाजूला थोडं गरम पाणी करत ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला किती करी हवी आहे त्याप्रमाणे, आणि अगदी 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या कोकोनट चिकनला अगदी कमी मसाले लागलेले आहेत. तर इथे 3 शिट्या झालेल्या आहेत. आपण चिकन बघूया. तर हे बघा, तुम्ही बघू शकतात किती छान अशी तरी आलेली आहे. रंग पण किती छान आलेला आहे. ही कोकोनट चिकन खूपच हेल्दी आहे, कारण की त्याच्यामध्ये हाय फायबर आणि हाय प्रोटीन्स असल्यामुळे खूपच टेस्टी लागते. आता ह्या चिकनला आपण फक्त एक तडका देणार आहोत, कारण की तडका दिल्यामुळे ह्या कोकोनट चिकनला अजूनच जास्त चव येते. तर इथे तडक्यासाठी मी फक्त घेतलेले आहे राई घालायची आहे फोडणीवरती, 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत आणि भरपूर कढीपत्ता. आणि हा तडका आता त्या कोकोनट चिकनला वरून घालून त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली हेल्दी कोकोनट चिकन इथे रेडी आहे. आता तडका आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही चिकन आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि अशा प्रकारे अगदी 10 मिनिटांमध्ये आपली हेल्दी कोकोनट चिकन तयार आहे. अशी ही कोकोनट चिकन अगदी गरमागरम स्टीम राईसबरोबर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच छान छान हेल्दी रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.